आदरणीय पोटे सर, प्रथमतः आपणास अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. खरं म्हणजे या वाढदिवसाला मी यायला पाहिजे होतं, पण नेमकं याच दिवशी माझ्या मुलाचा वाढदिवस आणि त्यांनी जो लग्न सोहळा घेतलेला होता तो एकाच वेळेस आल्यामुळं मला आपल्याकडं येता आलं नाही. जरी मी तुमच्यापासून 800 किलोमीटर अंतरावर असलो, पण मनाने मात्र तुमच्या अगदी जवळ आहे हे सांगायला नको. मला तुमचा अभिमान वाटतो. का तर ज्यांनी होळकरशाहीचे भाग संपादित करून अभ्यासकांचे वर त्यांचे अनंत उपकार आपण केलेले आहेत. हे खरंच कोणालाही वावगे वाटू नये. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या वेद अहिल्याचा हा ग्रंथ आपला PhD करणाऱ्यांनाही मोलाचा ठरेल असा आहे. शासकीय सेवेतील माणसामध्ये निवृत्तीनंतर परोपकारी वृत्तीने वागणे आणि बोलणे आणि लिहिणे या आपल्यामधील त्रिसूत्रीला माझा सलाम. संपूर्ण महाराष्ट्रातील अहिल्या भक्तांच्या दृष्टीने ते म्हणजे एक होका यंत्र. आपण म्हणजे एक होका यंत्र आहात, दिशादर्शक आहात. सुंदर अक्षर तेवढाच आपला सुंदर सुस्वभाव. त्यामुळे गेली अनेक वर्ष आनंदगण या दिवाळी अंकाच्या माध्यमातून जे ज्ञान आणि आध्यात्मिकचा दिवाळी फराळ आपण वाटत आलेले आहात. काही ही स्तुती नाही तर वस्तुस्थिती आहे. ज्यांच्या हाती आनंदघन अंक पडला आहे त्यांना ही वस्तुस्थिती वाटेल. मी आणि आपण समवयस्क असलो तरी आपल्या पाठी सर्वच बाबतीत अनुभव भरपूर असल्याने आपण माझे साहित्यिक मार्गदर्शक आहात याची मला जाणीव आहे. माझ्यातील गुणाचे सद्गुणात रूपांतर करणारे आपण सर माझ्या दृष्टीने महान आहात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा अभ्यास करता त्यांचे अनेक गुण आपण अंगीकारले असल्याने आपल्याला स्तुती आवडत नसली तरी त्यांच्याबद्दलची वस्तुस्थिती मांडणे मला योग्य वाटते. आजपर्यंत आपण चंदनाप्रमाणे झिजून माझ्यासहित सर्वांना जो ज्ञानाचा सुगंध दिलेला आहे, यापुढेही आपण देत राहावे यासाठीच आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास 100 वर्षाचे निरोगी आयुष्य लाभावे, ते आपण शतायुष्य होवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाप्रित्यर्थ लाख लाख शुभेच्छा देतो.